धुळे शहराचे कार्यतत्पर आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या उपस्थितीत आज गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी धुळे शहराच्या विकास संदर्भात विविध विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर बैठक घेण्यात आली। या बैठकीत 80 फुटी रोड दुरुस्ती संदर्भात 2 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असून या संदर्भात प्रस्ताव मंजूर करावा। उर्दू घर प्रस्तावाच्या त्रुटी दूर करणे, शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करणे, वडजाई रोड येथे असलेल्या स्लाटर हाऊस मागे तसेच फायनल प्लॉट नंबर 49/44 आणि स्टेशन रोड भागातील घरकुल बांधणे कामी उपाययोजना करणे, जामचा मडा येथे सबस्टेशन उभारणे तसेच त्यासाठी उपाययोजना, आझादनगर येथील अतिक्रमणाबाबत चर्चा आणि उपाययोजना, सन 2000 पूर्वीचे अतिक्रमित घरांना रेग्युलराइज करून 7/12 उतारा देणे, प्रसूतिगृहासाठी आरक्षित असलेला फायनल प्लॉट क्रमांक 81 व 82 ही जागा अधिगृहित करणे, मनपा अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पूर्तता ज्यात मूलभूत सुविधा व इतर योजनेतील कामे अशा कामांसंदर्भात चर्चा करणे व त्यांची पूर्तता करणे, नदी संवर्धन प्रकल्प प्रस्ताव तयार करणे, बुद्धविहार प्रस्ताव तयार करणे तसेच अतिक्रमण विभागात रखडलेली कामे ज्यात राजकमल टाकीज रस्ता, लोकमान्य समोरील रस्ता येथील अतिक्रमण काढणे तसेच मनपा येथील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारासंदर्भात अधिकारी फायलीवर त्रुट्या काढत असतात त्या संदर्भात त्यांना ताकीद देऊन कारवाई करण्यात यावी याविषयी चर्चा करण्यात आली। मोकाट जनावरे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, शहरात गरज असलेल्या काही ठिकाणी मुरुम टाकणे, प्रामुख्याने सध्या शहरात सुरू असलेल्या डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, टायफॉइड याबाबत उपाययोजना करणे, धुळे मनपा हद्दीत सर्वच ठिकाणी LED लागत नाही या संदर्भात कंत्राटदाराला बिल अदा करू नये व संपूर्ण LED धुळे शहरात लावण्यात याव्या। मनपा शाळा क्रमांक 51-52 येथे प्रसूतिगृहासाठी डॉक्टर उपलब्ध करून द्यावे अशा विविध मनपाच्या 18 विषयांवर चर्चा करण्यात आली। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील 25-15 योजनेच्या कामासंदर्भात ज्यात प्रामुख्याने बाळापूर, महिंदळे, नकाने, वलवाडी, चितोड येथील कामांविषयी तसेच 7 कमान दर्गा सुशोभीकरण बाबत चर्चा करणे, 4 रस्ते निवेदनाबाबत चर्चा करणे ज्यात प्रामुख्याने वडजाई रोड, साक्री, महिंदळे रस्ता, गुरु शिष्य स्मारक रस्ता, उड्डाणपूल बाबत प्रस्ताव तयार करणे, प्रशासकीय इमारतीच्या बाबतीत चर्चा करणे तसेच प्रामुख्याने सध्या अवाजवी बिल येणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन आमदारांनी सदर हा विषय देखील या ठिकाणी या बैठकीत घेतला। ज्यात प्रामुख्याने क्युमाइन क्लब ते कमलाबाई शाळा येथील साक्री रोडवरील लाईन अंडरग्राउंड करणे, हाजीनगर DPO पोल शिफ्टिंग संदर्भात कारवाई करणे, पिंपरी येथे गट क्रमांक 97/2B येथे पोल व DP बसविणे, धुळे शहरातील पोल व DP बसविण्याबाबत पत्र दिलेले असताना देखील त्या संदर्भात चर्चा करणे, मौलवीगंज, वल्लीपुरा व माधवपुरा या ठिकाणी उच्च दाबाचे ST तारा स्थलांतरित करणे, गौसिया मस्जिद गल्ली क्रमांक 1 विटाभट्टी देवपूर धुळे या ठिकाणी सिमेंट पोल हलविणे, वडजाई 80 फुटी रोड कॉर्नर परिसरातील वीज रोजच खंडित होत असते त्यावर उपाययोजना करणे अशा विविध विषयांवर आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या उपस्थितीत सर्वच विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर सदर कामे मार्गी लावावेत असे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी सदरील विविध विभागातील अधिकाऱ्यांना आदेशित केले व या संदर्भात लवकरात लवकर कामे मार्गी लावावीत असे यावेळेस सांगितले, या बैठकीत सांगितले। त्यामुळे येत्या काळात लवकरच धुळे शहर रखडलेला विकास हा पूर्णत्वास येईल असा विश्वास यावेळेस आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी व्यक्त केला। या संयुक्त बैठकी प्रसंगी धुळे शहराचे कार्यतत्पर आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या समवेत धुळे मनपाचे आयुक्त देविदास टेकाडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे, शहर अभियंता कैलास शिंदे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता NK बागुल, PD चव्हाण, लक्ष्मण पाटील, ओगले रावसाहेब, प्रसाद जाधव, कमलेश सोनवणे, प्रकाश सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता नवले साहेब,
उपविभागीय अभियंता इजाज शहा, संजय देवरे, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे मस्के साहेब, आर.टी. पवार, साळुंखे साहेब, परवेश शहा, नगरसेवक युसुफ मुल्ला, गनी डॉलर, युवा नेते शहबाज शहा, डॉक्टर दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, माजी नगरसेवक साबिर, पत्रकार साजिद शाही, आमिर पठाण, पापा सर, आसिफ पोपट शहा तसेच स्वीसहाय्यक निलेश काटे आदींसह इतर मनपा अधिकारी तथा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. सर आमचे एसडीओ महाजन सर नाही आहे MSCB मधून, तर मी विकास कामांसाठी घेतलेल्या आजच्या या आढावा बैठकीत उपस्थित अधिकारी मस्के साहेब, पवार साहेब, कैलास शिंदे साहेब, डेप्युटी इंजिनियर सार्वजनिक बांधकामचे शहाराव साहेब, देवरेराव साहेब व उपस्थित आमचे सर्व नगरसेवक पण आजपर्यंत धुळे शहराच्या विकासासाठी व विविध समस्यांबद्दल आपल्या सगळ्यांचे सहकार्य मला लाभलेले आहे आणि याच्या पुढे पण आपण सोबत राहून शहराचा विकास करू अशी आशा व्यक्त करतो. निलेश काटे आजची मीटिंग सुरू करावी. बाकी खूप वाढ निगोशिएट पण करत नाही आणि थोडासा मुदत द्यायची, सॉफ्ट कॉर्नर ठेवायचा. सर काही लोकांनी एक वर्षापासून दीड वर्षांमध्ये भरत असतात, त्याच्यामुळे आम्हाला एवढं म्हणजे प्रेशर आहे भरून. आता जेव्हा त्यांना कसं आहे का, आम्ही तोडायला आम्हाला चांगलं वाटत नाही, कारण त्रास बांधणं वगैरे होत आहे. लोकांनी जर निम्म किंवा 70% त्यांच्या ऐपतीनुसार भरलं म्हणजे पुढच्या गोष्टी होणार नाही. वर्ष 2 वर्ष मार्च 18 पासून न भरलेले जमीनवर आहे. तो 50%च्या वरती द्यायला त्याचा तुम्ही आम्ही गेल्यानंतर तुम्ही एक 10,000 आहे 5,000 भरतो म्हणून ऑफिसला आम्ही भरून घेतो, पण तुम्ही तोडायला गेल्यानंतर परत तिथं वाद करून मग वेळ द्यावा असं होतं. तुम्ही जर भरायला तयार असेल आम्ही 10,000 पैकी 5,000 6,000 करून घ्यायला तयार. आम्हाला जेवढे अमाऊंट जर तो निम्मे पैसे भरायला तयार त्याचा कट करू नका. दोन साहेब अर्ज केला आपल्याकडे आपल्या मालकीचा रस्ता आहे, तुमच्या मालकीचा आपल्याला काय फक्त एनओसी द्यायची कुठपर्यंत पोहोचतो. अपडेट करतो एस्टिमेट पाठवलं त्याच्यामध्ये तुमच्या 2 काय ते लगेच रेक्टिफाय करू. पुढच्या आठवड्यात झाला पाहिजे सर 2 दिवसामध्ये त्याच्यावर काम मंजूर झालं. ते 1.3 मध्ये मंजूर केलेलं आपण काम सी साहेबांची मंजुरी आलेली आहे आणि काम मला बारीक करायचं आहे. 1.3 मध्ये DDF मध्ये मंजुरी आलेली आहे. पुढचं कॉर्पोरेशन करायचं. सर ते 28 लाखाचं एस्टिमेट आलेलं आहे. एस्टिमेटला आपण मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे. पूर्ण आदिनगरचे गजानन कॉलनी आर्यन भवनपर्यंत सर त्यासाठी 28 लाखाची असल्यामुळे सर ते तरतूद नव्हती आणि आपला जो रस्ता आहे तो चव्हाण साहेबांनी तो विकास शुल्कमध्ये घेतलेला आहे. शुल्कमध्ये घेतलेला आहे सर, तो विकास शुल्कमध्ये घेतलेला आहे. तरतूदसाठी ते स्थायी समितीकडे आहे सर. अजून स्थायी मीटिंग झाली नाही आता या DPDC मध्ये जे आपल्याला पूर्ण पैसे वगैरे मिळायचे पूर्वीचे 377 पूर्ण प्रोजेक्ट तुम्ही तो कशात करणार आहे, काय म्हणजे 1 मध्ये करणार आहे, 2 मध्ये करणार आहे का 3 मध्ये का 4 मध्ये? 3 मध्ये बरोबर 3 मध्ये तो किती तुम्ही काही करा, किती त्याला टाइम लिमिट घ्या की ह्या महिन्याच्या एंड पर्यंत तुम्ही साहेबांकडे सबमिट करून द्या. मागे आपल्याला 4 जागा आपण 4 जागेचा प्रस्ताव आपण ऑलरेडी कलेक्टर साहेबांकडे आता फक्त 377 म्हणताय साहेब त्याच्या सल्ला विषय घेतो आपण. त्यानंतर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण दिले कलेक्टर साहेबांना बाहेर होतं म्हणजे ते आपण बाहेर पण विषय दिला असेल
ते मिटिंग आली, समजा या 4 पैकी आपल्याला 2 प्रस्ताव जरी मंजूर झाले आपले, तर याच्या त्रुटी वगैरे समजल्या सगळ्या काय काय लागतं काय काय आपल्या शहरातले जे सगळे प्रस्ताव आहेत ते सगळे आपण 16 सदर तयार आहे. ते पटापट म्हणजे एकदा त्या कन्सल्टंटला आपण लाईन ऑफ ॲक्शन कळाली ना तर लगेच आणायचे ना साहेब, पैसे काय नाही आणायचे, लोकांचे नाव काम कशाला करतात. हॅरेसमेंट करणार तुम्ही? काय हॅरेसमेंट होणार नाही. याच्या पुढे आपण एक काम करा, सार्वजनिक बांधकाम विभाग आपण यंत्रणा सुरू कापडली साहेब किती या तुमच्या वेळेला 4-4 महिने लागत असेल तर मग काय काय होतं ते कळत नाही आम्हाला. साहेबांना काय बोलतो अतिरिक्त कायम प्रत्येक आमदार प्रत्येक पालिकेला 4-4 आठवड्यामध्ये काय करायचं आम्ही त्याचं? बरं मी बोलतो साहेबांकडे, बोलून घेतो आपण. 4 प्रमाणपत्रासाठी 2 महिने थांबवलं तर हे सगळ्यात वाईट शब्दांनी काय. एका शासकीय योजनेचे पैसे त्याच्यामुळे याच्यात जास्त 100% काही आमदार गरज नाहीये. 100% 100% आमदार त्यांच्या मनामध्ये आहे. तुम्हाला काही टाकायचं आहे साहेब? मला तर माहिती आहे, त्याचं काही जात नाही. ठीक आहे. मी आता हे कर्मचारी कुलाचं काम किती दिवस झाले, किती वेळ गेला, हो ना. म्हणजे ते 8 दिवसाचं काम आहे ते आणि 2 महिने लागताय. वाईट वाटतंय सांगायला आम्हाला. आपल्या विद्युत शोध आयनीचं तो पण किती 4 महिने झाले ते GR आणायला मला, अजून ते काम मार्गी लागलं. नाशिकला गेलो मी गेलो नाशिकला. तुम्ही त्या दिवशी नाशिकला काय पेमेंट पाहिजे होतं? आपली दागामध्ये तुम्ही फॉर्म पाहिजे होते. मुद्दे शिवायचे. काय नाही, टेंडर निघेल साहेबांची आज एरिया- महिना उभा नाही, कलेक्टर साहेब आता पाठवले आणणार पाठवलंय ना आपण. ठीक आहे. आता उद्या कलेक्टर साहेब आले का म्हणजे उद्या चालले आपलं म्हणजे सोमवार किंवा मंगळवार आपली मिटिंग होऊ शकते. आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही पुष्टी करून पाठवा. आमच्या मॅडमांनी पुष्टी करून द्या. तयार आहे आपण मॅडम तयार आहे. आज बोलून साहेब आपण. ते पण तयार आहे. त्यांनी सांगितलं की प्रोसेस पाठवा साहेबांचं करेक्ट ऑनलाईन मीटिंग केलं ऑनलाईन विद्युत दाबासाहेब होता ते मी शिवर बोलून आज पाठवलं आम्ही बिहाइंडला पाठवून द्यायचं. आला का तुम्ही? उसमें फालतू यानी फ्यूज निकालने का भी करने का ठीक है, शासन का सोचना सब क्या होता आप है उसमें उसमें ध्यान क्या देकर ये करो। 4-4 6-6 अपन सामने से महीने तो फिर क्या मतलब आ रहा? बाकी मैं फक्त प्रस्ताव तैयार करेंगे, तो बाकी पैसे लाने का काम हमारा है। आर्थिक अपना है सब तैयार है। इसमें साहब एक महत्व का मुद्दा है, करोड़ रुपए उसमें मिल जाएंगे ये समझ लो। मैं कब से बोला हूँ, 6 महीने हो गया। फिर उसके अमृत योजना का प्रस्ताव तैयार करो, वो पुजारी गटार का अपना पेड़ बात करो, अपना देवपुर का हुआ है वो पेड़ बात का। और दूसरा ये सोमवार को इसकी एक मीटिंग लगा MGP वालों को, आयुक्त साहब को परेशान मत करो, तुम लोग जो उसके काम देख रहे हैं संबंधित वो होना चाहिए उसमें और जवान साहब, और उनको बुलाओ। और ये इनके तुम्हारे लोग शाला से उनको बुलाओ, उसमें पूरे के जितने रास्ते हैं सब सत्यानाश करके रखे हैं। उसमें मैं तुमको बताता हूँ कैसा काम करना उसमें माझ्या लेवलला देऊ. हाँ मी सकाळी ठीक आहे. वादीचा जो प्रस्ताव होता साहेबांनी तुम्हाला सूचना दिल्या कमी याच्यात एका कामं झाली आहेत. 100 कोटी सांगितलं सरांनी, 100 कोटीचा आताच केला आपण तो प्रस्ताव 500 कोटी झाला आता 100 क्योंकि वो विषय जो है ना तो ये देने की क्या है ये एस्टिमेट बनाने की क्या है तो इरिगेशन का क्योंकि हमारे तरफ वो आप नासिक जाते हो ना, ये रास्ते से मालेगांव होते ही है, यहाँ से 6 किलोमीटर दूर अवधान गाँव, वहाँ पानी की बहुत समस्या है, बहुत बड़ी समस्या है। एक तालाब है, उसको अगर हम खुलीकरण करते तर ठिकाणचं म्हणजे पाण्याची पातळी एकदम वाढ होईल प्यायला त्यांना पाण्याचं कसं करायला पाहिजे. 4 महीने हो गए ये आपण अरे मला आउटपुट मिळालं पाहिजे, फक्त ऐकून घ्यायचा आणि विसरून जायचा ते नाही. तिथं डुकर आहे, तिथं मशीद पण आहे, मद्रासा पण आहे आणि संपूर्ण मुस्लिम बहुल भाग 100% मुस्लिम बहुल भाग आहे आणि संध्याकाळी मोठी बाजारपेठ भरते तिथं. तुम्ही एकीकरण करा आपल्याला. आणि ते डुकरं त्या बाजारपेठनं मधून ते कुठंतरी पडतात, त्याच्या मागून कुत्रा लागले का
आणि महिलांची तारांबळ होते, धावपळ होते त्यांची, आणि तिथे लहान मोठे अपघात होतात, तर रोड अपघात होतात. एक मिनिट आहे, डुकरं जे आहेत ना ते साधारणतः कोणाचे तरी पाळलेले असतात, ते लोक गावातच राहतात. पण ज्यावेळेला आपण त्यांना त्यांचे पत्ते पण माहीत असतील आपल्या लोकांना, तर त्या लोकांना बोलून हे रहमान पार्क असं करून त्या लोकांना मुदत देऊ 2-3 दिवसाची. नाही तर लाइट का फोटो अपने पास है और एक जन इनके साथ में जाके सर्वे करो जरा सा। हाँ। वो बेवकूफ बना रहा है, तुम भी बन रहे हो उसके साथ में। नहीं वैसे नहीं सर, हर जगह पे जो लाइट लग रहा है उसका हर लाइट का फोटो अपने पास है, उसका स्टॉक रजिस्टर में एंट्री भी अपने पास है। अभी तक कितने पैसे दिए उसको? 1,14,00,000 दिए। दे दिए? हाँ। फिर तुमको ही पकड़ना पड़ेगा। 3 कोटी का बिल है सर। काला नंबर ते घेतली ते बोलू त्यांचे, तर त्यांना आम्ही त्याचे 8 महिन्याचं स्पॅन आहे तो लावायचा, 8 महिन्याचा आहे. आम्ही त्यांना सांगितलं दिवाळीच्या पूर्वी 100% लावा. ऑक्टोबरमध्ये 12 नोव्हेंबर आता आपण दिले ना त्याला 1.25 कोटी, आता द्यायचे नाही. आता पहिले काम कर, आपण त्याला नंतर काम बघून पैसे सर मी द्यायचे. सांगितलं त्याप्रमाणे आपण ऑक्टोबर मध्ये त्याने काम संपवलं पाहिजे असं आपण कालच ठरवलं. आपण कळवलं आता. त्याला टीम आणि वापरा. त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. मटेरियल मागवून घ्या पहिले त्याचा. हा मग मटेरियल पण आता मागे स्टॉक मध्ये मटेरियल साहब एक महीने से बोल रहे मटेरियल नहीं है सर। एक तारीख से मुझे गली के जूने लड़के के लिए आज तक लड़ाई नहीं लड़ी, वैसे अंजना साहब को बार-बार करना रहता है। 3 नंबर मध्ये लावा सोमवार पासून सर लावा. मेरी एक विनती है, विनती प्रभाव में 2 नंबर छोटे एक जगह चाय पिलाने के लिए भी मिलना पड़ेगा, ये सईद भैया और देनी भैया वो ऐसा करो अभी तुमको ही दंड करते हैं. नहीं भैया तुम पार्टी कर दो. आज धुळे शहराचे कर्तव्यदक्ष आमदार फारुखशाह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली धुळे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम मंडळ धुळे आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी या तिघांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये MSEBचे प्रामुख्याने MSEB धुळे शहरामध्ये 4 सबस्टेशन निर्माण करणे, जेणेकरून धुळे शहरामध्ये वारंवार होणारा वीज पुरवठा जो खंडित होतो तो थांबेल. त्याच्यामध्ये वडद्या रोडला एक सबस्टेशन, अग्रवाल नगरमध्ये एक सबस्टेशन, दसरा मैदानला एक सबस्टेशन आणि 40गाव रोडला एक सबस्टेशन, असे 4ही सबस्टेशन झाल्यानंतर जो विद्युत प्रवाह आहे हा 4 ठिकाणी डिवाईड होऊन विद्युत खंडनीकरण जे विद्युत खंडित होते ते थांबणार आहे. त्यानंतर ह्युमॅन क्लब ते कमलाबाई शाळेपर्यंतचा जो उड्डाणपूल आहे तेथील विद्युत वाहिनी तारा या अंडरग्राऊंड करणे आणि सदरू विद्यार्थ्यांसाठी पूल मुंबईच्या धर्तीवर ज्याला आपण स्कायवॉक म्हणू त्या पुलाची निर्मिती करणे या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली. त्यानंतर धुळे शहराला पाणीपुरवठा सुरळीत कसा होईल या विषयावर आमदार साहेबांनी नवीन आयुक्तांना या ठिकाणी आदेशित केलेला आहे. त्यानंतर प्रशासकीय इमारतीच्या बाबतीमध्ये हा विषय सार्वजनिक बांधकामचा असून प्रशासकीय इमारतीच्या बाबतीमध्ये धुळे शहरामध्ये जे सध्या जवळजवळ लाखोंच्या घरामध्ये जे भाडं खर्च होतं आहे शासनाचं ते थांबवण्यासाठी प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्यासंदर्भात आमदार साहेबांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिलेले आहेत. यानंतर घरकुल योजना आणि सन 2000च्या आधीचे जे अतिक्रमण आहेत ती नियमाकुल करून त्यांना घरकुल देण्यासंदर्भातली चर्चा या ठिकाणी या बैठकीमध्ये झालेली आहे. आणि डेंग्यू, चिकनगुनिया, विडल म्हणजे मलेरिया आणि टायफॉईड आणि मुकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि यासारख्या असंख्य जे महत्त्वाचे विषय आहेत जे जनतेच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत या ठिकाणी नवीन आयुक्त साहेब आल्यानंतर त्यांच्याशी आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मग सन्मान्य आमदार फारुखशाह साहेबांच्या माध्यमातून आजची बैठक या ठिकाणी झालेली आहे. आणि येत्या आठवड्याभरामध्ये यातील जवळजवळ सर्वच प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन तिघाही विभागाच्या प्रमुख लोकांनी आमदार साहेबांना दिलेलं आहे.